नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे आक्रंदन द्रौपदीचे, महाभारतातले आणि आजचे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अत्यंत खिन्न आणि अत्यंत भयभीत आहेत. संपूर्ण राष्ट्र आज अस्वस्थ आहे. विषय स्त्री सन्मानाचा आहे. तुम्ही बायकांना दुर्बल समजता, त्यांना काही कळत नाही समजता असं समजता आणि त्यांच्याशी कसंही वागलं तरी चालेल असं तुम्हाला वाटतं. हे बरोबर नाही असं द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलेलं आहे. 9 ऑगस्टला कोलकात्यामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार झाला आणि नंतर तिची हत्या झाली आणि त्यानंतर बंगालमध्ये आणि देशामध्ये त्या विषयात जे काही राजकारण चालू आहे त्या विषयाला धरून राष्ट्रपती संपूर्ण समाजाशी संवाद करीत आहेत. शिशुवर्गातल्या बालवाडीतल्या मुलींनासुद्धा सुरक्षित वाटत नाही, इतके महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत आणि हा अत्यंत चिंताजनक विषय आहे असं त्या म्हणाल्या आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी मला लहान मुली भेटल्या आणि म्हणाल्या, आमच्या सुरक्षेचं काय? आणि त्यांनी काही प्रश्न विचारले. मी म्हटलं की सेल्फ डिफेन्स, आत्मसंरक्षण हा एक उपाय आहे, पण तेवढ्यानं काही होईल असं मला वाटत नाही. हा संपूर्ण समाजाच्या आत्मचिंतनाचा विषय झाला पाहिजे. आपलं कुठे चुकलंय याचा शोध समाजाने घेतला पाहिजे. समाजाला जाणीव व्हायला पाहिजे की आपलं काहीतरी चुकलंय आणि ते कुठे चुकलंय ते त्यांनी शोधून काढलं पाहिजे. राष्ट्रपतीच्या या विधानांवर आणि राष्ट्रपतींच्या ज्या समाजाकडून अपेक्षा आहेत त्याविषयी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. मला महाभारतातल्या द्रौपदीचं आक्रंदन डोळ्यासमोर उभं राहतं. ती रजस्वला असताना तिला हाताला धरून दुःशासनानं भर राजसभेत खेचून आणलं आणि तिची विटंबना केली. त्यावेळेला प्रपितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे गप्प बसले आणि उघड्या डोळ्यांनी बघत राहिले. तशी अवस्था स्वतंत्र भारतात झाली आहे का याचा विचार आपण करायला पाहिजे. आपण स्वतंत्र झाल्यानंतर गझनीनं जे इतिहास काळात सोमनाथाचं मंदिर गुजरातमधलं पाडलं होतं ते सरदार पटेलांनी पुन्हा बांधलं आणि त्या नव्यानं बांधलेल्या मंदिराच्या उद्घाटनाला राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पहिले राष्ट्रपती स्वतंत्र भारताचे राजेंद्र प्रसाद यांनी जायचं ठरवलं. तेव्हा नेहरूंनी त्याला विरोध केला. आपण धर्मनिरपेक्ष आहोत, तुम्ही असं देवळांच्या उद्घाटनाला जाऊ नका. राष्ट्रपती म्हणाले, हा देवळांच्या उद्घाटनाचा मर्यादित विषय नाही आहे, हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे. तरी नेहरूंना ते आवडलं नाही आणि मग राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनी ते भाषण केलं तिथे. ते आकाशवाणीवरून ऐकवलं जाणार नाही अशी नेहरूंनी व्यवस्था केली. याचा अर्थ काय होतो? भीष्माचार्य गप्प बसले तसे नेहरूसुद्धा गप्प बसले आणि त्यांनी राजेंद्र प्रसादांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. आक्रमण होतं तेव्हा मंदिरं फोडली जातात आणि महिलांची विटंबना केली जाते. मंदिरांचं पुनरुत्थान नेहरूंना पसंत पडलं नाही. तोच विषय महिलांच्या विषयात चालू झाला. आपले राष्ट्रपती कधी मुखर होतात, कधी बोलतात. बाबरी मशीद पडली 1992 तेव्हा राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा म्हणाले, आकाश कोसळले आणि त्यांनी हिंदूंना दोष दिला. एक बाबरी मशीद पडल्यानंतर आकाश कोसळलं असं राष्ट्रपतींना वाटलं.
त्या आपल्या राष्ट्रपतींना हिंदू महिलांवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते? 1996-97च्या सुमाराला काश्मीर खोऱ्यामध्ये इस्लामी आतंकवादाच्या भीतीनं हिंदू स्त्रियांची मासिक पाळी वयाच्या 30व्या वर्षी बंद होत आहे असं मी वाचलं आणि मी त्याच्यावर मोठं अभियान, मोठी जागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मुंबईच्या तरुण भारतमध्ये मी अग्रलेख लिहित होतो. कुटुंब प्रमुखास आवाहन असा अग्रलेख मी लिहिला. त्याला राष्ट्रपती नारायण नव्हते आणि पंतप्रधान इंदर कुमार गुजराल होते. या दोघांनी काश्मीर खोऱ्यात जायला पाहिजे आणि महिलांना सांगायला पाहिजे की घाबरू नका, तुमच्या सर्जनशीलतेवर काही आघात होणार नाही, आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ, असं मी माझ्या अग्रलेखात लिहिलं होतं. पण राष्ट्रपतीसुद्धा गेले नाहीत आणि पंतप्रधानसुद्धा गेले नाहीत. राष्ट्रपतींनी द्रौपदी मुर्मू यांनी आपल्याला सांगितलंय की आपलं चुकलं कुठे ते आपण शोधून काढूया. तो एक प्रयत्न आपण करूया. काय आहे, महाभारतामध्ये युधिष्ठिर, धर्मराज जुगार खेळले. त्या जुगारात त्यांनी द्रौपदीला पणाला लावलं. जुगारात हरलेले नवरे आपल्या बायकोला पणाला लावू शकतात की नाही याचा प्रश्न द्रौपदींनी उपस्थित केला होता. त्याला कोणीही समर्थक, व्यवस्थित, समर्पक असं उत्तर देऊ शकलं नाही. आज तीच अवस्था आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा जुगार खेळला गेला, याकडे आपण डोळे झाक करतो. मुसलमानांना हिंदूंबरोबर नव्या राष्ट्रात सामील व्हायचं नव्हतं, त्यांना भारतातून फुटून निघायचं होतं. त्यांनी तसं करू नये म्हणून आम्हाला स्वराज्यापेक्षा हिंदू मुस्लिम ऐक्य अधिक महत्त्वाचं वाटतं आणि तुम्ही भारतात सामील व्हा, नव्या राष्ट्रात सामील व्हा, त्यासाठी आम्ही तुम्ही जे म्हणाल ते ऐकू, अशा पद्धतीनं आपण त्यांच्याशी वागलो. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या वाचून, विरोधाल तर तुमचा विरोध उच्छेदून एकटे हिंदू या देशाचं भवितव्य घडवू शकतात, अशा भाषेत बोला, असं सावरकर म्हणाले होते. त्याकडे आपण दुर्लक्ष केलं आणि मग त्यामुळे प्रेरणा घेऊन हिंदू स्त्रियांवर मुसलमानांनी अनन्वित अत्याचार केले. ते नव्या राष्ट्रनिर्मितीसाठी झालेलं बलिदान आहे असं समजा, अशी गांधींनी समजूत काढली आणि फाळणीमधल्या अत्याचारावर बोलायचं नाही. सगळं राष्ट्राच्या राष्ट्र गप्प आहे. आपलं वाङ्मय त्यावर निर्माण झालेलं नाही. एवढा मोठा 1000 वर्षाच्या इतिहासात हिंदूंवर एवढा आघात कधी झाला नव्हता. तो झाला, पण आपण गप्प बसलो. ही आपली चूक आहे. राष्ट्रपती म्हणाल्या, आपलं काय चुकलं ते पहा. जेव्हा बोलायला पाहिजे होतं तेव्हा आपण बोललो नाही. आता महाभारतामध्ये द्रौपदीच्या मागे समर्थपणे श्रीकृष्ण उभा होता. आज संपूर्ण समाज यानं श्रीकृष्णाचं अनुसरण केलं पाहिजे. श्रीकृष्ण जयंती म्हणजे नुसता गोविंदा नाही. मग गोविंदासुद्धा असतो म्हणजे काय, त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. गोविंदामध्ये सगळ्यात जे बाहुबली असतात, ज्यांच्या बाहूमध्ये बल आहे, तो खालचा थर असतो आणि त्याच्यावर एक एक दुबळा सर वरती चढत जातो. समाजाची बांधणी अशीच व्हायला पाहिजे. जे सगळ्यात बलवान आहेत, सदन आहेत, त्यांनी इतर घटकांना संरक्षण दिलं पाहिजे आणि वरती जायला मदत केली पाहिजे. आणि जे फळ आहे प्रयत्नांचं, ते दुर्बल घटकांना पहिल्यांदा मिळालं पाहिजे. हा गोविंदाचा अर्थ आहे. आज आपल्याला हे बघायला पाहिजे की ज्या तरुणांच्या आणि महिलांच्या संघटना आहेत, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की मी अत्यंत खिन्न आणि भयभीत आहे, याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आणि महिला आणि युवकांच्या संघटनांनी आपल्या विभागातील महिला, तरुणी यांच्याविषयी अद्ययावत माहिती ठेवली पाहिजे
आणि त्यांना विश्वास दिला पाहिजे, त्यांना निर्भयाचं वातावरण निर्माण करायला पाहिजे. कोणीही तुमच्यावर अत्याचार करू शकणार नाही असा विश्वास त्यांना दिला पाहिजे. महाभारतामध्ये द्रौपदीची जी विटंबना झाली त्याचा सूड भीमानं घेतला. दुःशासनाची छाती फोडून त्याच्या छातीतल्या रक्तानं मी तुझी वेडी घालीन असं आश्वासन वचन भीमानं द्रौपदीला दिलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलं. आज संपूर्ण समाज जर कृष्ण झाला, कारण आपल्या राष्ट्रपती जेव्हा खिन्न आणि भयभीत होतात त्याला संपूर्ण राष्ट्र खिन्न आणि भयभीत असतं. त्या तिन्ही संरक्षण दलाच्या प्रमुख आहेत राष्ट्रपती म्हणजे. आणि त्या ज्या वेळेला स्त्री सन्मानाचा विषय पुढे काढतात त्यावेळेला त्याचं गांभीर्य आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आज भारतासमोरची सगळ्यात मोठी समस्या आपण स्त्रियांना सन्मान देतो की नाही ही आहे. मंदिरं आणि महिला हे राष्ट्राचे सर्वोच्च मानबिंदू असतात. त्यातला महिला हा जो मानबिंदू आहे तो आत्ता डळमळीत झालेला आहे. तर तो पुन्हा आपल्याला सुस्थिर करायचा आहे. हे काम महिलांच्या संघटना आणि तरुणांच्या संघटना जर जागरूक राहिल्या आणि राष्ट्रपती खिन्न आणि भयभीत आहेत याचा अर्थ जर त्यांनी समजून घेतला तरच या बिकट परिस्थितीतून मार्ग निघू शकेल. राष्ट्रपती खिन्न आणि भयभीत आहेत ही देशावरची सगळ्यात मोठी आपत्ती आहे. आणि हा पक्षीय राजकारणाचा विषय नाही, हा सरकार पाडण्याचा निवडणुकीचा विषय नाही, हा आपल्या संपूर्ण राष्ट्राच्या बांधणीचा, उभारणीचा, पुढच्या 50 वर्षाच्या भवितव्यतेचा असा हा विषय आहे. तर तो तितक्याच गांभीर्यानं आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.